सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ओम नमो आदेश अलख निरंजन गुरु गोरक्षनाथ महाराज की जय गुरु बड़े मच्छिंद्रनाथ महाराज के श्री स्वामी समर्थ महाराज की जय परम पूज्य गुरु मौली की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम नमो आदेश सगळ्यांना श्री स्वामी समर्थ ओम नमो आदेश। आज आपलं मार्गदर्शन कशावर आहे तर अधिक मासावर। लक्षात घ्या आता अधिक मास जवळ येत आहे। अधिक मासात काय करावं, कुठली सेवा करावी, अधिक मास कशासाठी आहे, अधिक मास म्हणजे काय, हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये मार्गदर्शनामध्ये जाणून घेणार आहोत। तर चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे दत्त महाराजांबद्दल माहिती, गुरुचैत्र पारायणाबद्दल माहिती, नवनाथ महाराजांबद्दल माहिती, नवनाथ महाराजांची माहिती, नवनाथ महाराजांचं मार्गदर्शन, दत्त महाराजांचं मार्गदर्शन, त्याच्यानंतर नवनाथ पारायणाबद्दल माहिती, गुरुचैत्राबद्दल माहिती, स्वामी समर्थांची माहिती आणि त्यांचं मार्गदर्शन, त्याच्यानंतर दिंडोरी प्रणित मार्गाबद्दल माहिती आपल्याला मिळेल या चॅनलवर। आपल्या चॅनलचं नाव आहे यूट्यूब चॅनल दत्तछंद, तर अवश्य सगळ्यांनी सबस्क्राईब करा, ही सगळ्यांना विनंती आहे। तर सगळ्यांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ। अधिक मास म्हणजे काय, अधिक मासाचं महत्त्व काय असतं आणि अधिक मास म्हणजे काय असतो। अधिक मास हा बघा प्रत्येक 2 वर्ष आणि 8 महिने 2 वर्ष आणि 8 महिने या कालावधीनंतर येत असतो। 2 वर्ष आणि 8 महिन्यानंतर अधिक मास येत असतो। तर अधिक मास म्हणजे काय, प्रत्येक गोष्ट ही अधिक असते। अधिक त्याला नावच आहे अधिक मास। अधिक मास म्हणजे काय, अधिक महिना, एक महिना वाढून येतो पुढचे 33 दिवस। अधिक मास किती ते किती आहे, 17 मे, दिनांक 17 मे 2026 ते 15 जून 2026, हे 33 दिवस, एक महिन्याच्या थोडं वर अधिक आहे। तर हा अधिक मास आहे, याचं महत्त्व काय आहे। अधिक मासात भगवान विष्णू यांची सेवा जास्तीत जास्त केली पाहिजे। गुरुचैत्र पारायण असेल, नवनाथ पारायण असेल, दुर्गा सप्तशती असेल, संक्षिप्त गुरुचैत्र असेल, या गोष्टी जास्तीत जास्त, व्यंकटेश स्तोत्र असेल, या गोष्टीची सेवा, यांची सेवा, दत्त महाराजांची, स्वामींची, स्वामीचैत्र सारामृत असेल, ही सेवा जास्तीत जास्त आपल्याकडनं झाली पाहिजे। जप जास्तीत जास्त झाला पाहिजे। अधिक महिना कशासाठी आहे आणि अधिक महिना का हे करावा। अधिक महिन्याला धोंड्याचा महिना म्हणतात, लक्षात घ्या, धोंड्याचा महिना। या महिन्यामध्ये कुठलंही शुभकार्य हे करत नाहीत, अजिबात करू नयेत। या धोंड्याच्या महिन्यामध्ये, या अधिक महिन्यामध्ये कुठलेही शुभकार्य असू दे, लग्न असू देत, मुंज असू देत, त्याच्यानंतर मुलगी बघण्याचा कार्यक्रम असू देत, स्थळ बघण्याचा कार्यक्रम असू देत, कुठलाही साखरपुडा असेल, अजिबात करू नयेत। जावळ काढायचं असेल मुलांचं, अजिबात ह्या गोष्टी करू नयेत। ज्यांना करायचं ते अवश्य करा। माझं काही हे म्हणणं नाही आहे, आपलं शास्त्र सांगतं म्हणून चांगलं चाललेलं आहे, हे माझ्या मनाचं नाही आहे। नाही तर तुम्ही म्हणाल आपलं मी सांगतोय, तसं नाही, हे शास्त्र सांगतं। शास्त्राच्या आधारे आपण चाललेलो आहे। हिंदू धर्माच्या शास्त्राच्या आधारानुसार शास्त्र आपलं काय म्हणतं, शास्त्र असं म्हणतं की अधिक महिना जो आहे त्यामध्ये कुठलीही शुभकार्य हे होत नाहीत, चालत नाहीत। शुभकार्य कुठली, हीच आत्ता सांगितली ती, लग्न असेल, मुलगी पाहणं असेल, त्याच्यानंतर काय म्हणतात अजून, मुंज असेल, त्याच्यानंतर अजून कुठले कार्यक्रम असतील, साखरपुडा असेल, हे शुभकार्य कुठलेही चालत नाही। डोळा जेवण असेल, त्याच्यानंतर तुमचं जावळ काढणं असेल, ह्या गोष्टी, कुठल्याही गोष्टी, शुभकार्य जे आहेत ते कुठल्याही शुभकार्य त्या अधिक महिन्यामध्ये केलेले चालत नाहीत। तुम्हाला करायचं असेल, माझी काही हरकत नाही आहे, हे मी शास्त्रानुसार सांगतो आहे। शास्त्र जे म्हणतं ते आपण सांगत आहोत। तर शास्त्रात हे सगळं लिहिलेलं आहे पंचांगानुसार। कुणाला काही करायचं असतील तर करू शकता बिलाशक, माझं त्यात काही वैयक्तिक हे नाही। तर ह्या गोष्टी करत नाहीत। दुसरी गोष्ट, काय गोष्टी पाळायच्या या धोंड्याच्या महिन्यामध्ये, अधिक महिन्यामध्ये, काही पाळायचं म्हणजे काय, मौन धारण करायचं। मौन धारण करायचं, जेवढं शांत राहता येईल तेवढं राहायचं। आपलं मन, आपलं कान, आपले डोळे आणि आपली वाचा शांत ठेवायचं। कधी पण बोलताना मंद स्वरूपात बोलायचं, वाचा शुद्ध ठेवायची। या महिन्यामध्ये एक महिना असा आहे की जो भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी महिना आहे। 2 वर्ष आणि 8 महिने म्हणजे जवळजवळ 2.5 वर्ष, 2.5 ते 3 वर्षांनी हा प्रत्येक वर्ष 2.5 ते 3 वर्षांनी हा अधिक मास येत असतो।
हा फक्त असा आहे की भगवान विष्णूपर्यंत पोहोचण्याचा हा काळ आहे. तर त्यांची सेवा ही जास्तीत जास्त झाली पाहिजे. त्या काळामध्ये भगवंताप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो दिवस आहे आपला. तर त्या काळामध्ये जास्तीत जास्त यज्ञ, याग, जप, तप ह्या गोष्टी डायरेक्ट तिथपर्यंत पोहोचतात. जसं आपण चंद्रग्रहणाला सेवा केली होती, तसंच सेम आहे. महिनाभर तुम्ही 33 दिवस ही सेवा कुठलीही करू शकता. आता ती सेवा कशी करायची? जर कुणाला अधिक मासामध्ये काही सेवा करायची असेल, तर त्याचं पुढचं मार्गदर्शन मी करतो. पण नियम काय पाळावेत, की कोणाशी जास्त बडबड करू नये. बडबड म्हणजे काय? की शांत राहावं. जास्त गडबड गोंधळ नाही करायचा, कोणाला शिव्याशाप द्यायचे नाही. या काळामध्ये 1 महिना कुठलेही काय म्हणतात कुठलेही मद्यपान, कोणीही मद्यपान, दारू पिणे, मांसाहार करणे, कोणाशी शिव्याशाप देणे, या गोष्टी टाळाव्या. 1 महिना पाळा, फक्त 1 महिना. श्रावण महिना कसा पाळता तुम्ही? तसं पाळायचं. श्रावण महिन्यात कसं पाळता? मांस, मच्छी म्हणजे नॉनव्हेज खात नाही. त्याच्यानंतर दारू पित नाही. तसंच अधिक मासामध्ये पाळायचं. अधिक मास हा भगवंतासाठी खूप महत्त्वाचा आहे, आपल्यासाठीही महत्त्वाचा आहे. ही सेवा जी आहे ती अधिकाधिक होत असते. जेवढी तुम्ही सेवा कराल ना अधिक महिन्यामध्ये, ती अधिक होत असते. कारण त्याचं नावच अधिक आहे. अधिक होत असते, अजून वाढत असते ती. तर त्यामुळे तिथे त्या महिन्यामध्ये तुम्हाला जप, तप जास्त, यज्ञ, याग, जप, तप जास्त, सेवा ही केली गेली पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्ही सेवा महाराजांपुढे रुजू करू शकता. कुठलीही सेवा करा. तुम्हाला गुरुचैत्र पारायण करायचं आहे, गुरुचैत्र पारायण करा. दुर्गा सप्तशती पारायण करायचं, दुर्गा सप्तशती पारायण करा. नवनाथ पारायण करायचं आहे, नवनाथ पारायण करा. आता ते कसं करायचं, काय करायचं हे मी सांगेन पुढच्या मार्गदर्शनामध्ये. पण ह्या सेवा तुम्ही रुजू करू शकता. गजानन विजय ग्रंथ आहे गजानन महाराजांचा, ते करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही 33 दिवस ही सेवा चालू ठेवू शकता कुठलीही. मग ती कशी ठेवायची अध्यायानुसार तेही सांगतो मी. पुढच्या मार्गदर्शनामध्ये सांगेन. पण पाळायचं काय, तर आपलं मन, तन शांत ठेवायचं, मन शुद्ध ठेवायचं. आपले विचार हे कधी पण दृष्टी आणि आपले विचार हे व्यवस्थित असले पाहिजे आणि विचार व्यवस्थित ठेवायचे. वाईट विचार आणायचे नाही कुठले. जास्तीत जास्त नामस्मरण करत राहायचं महाराजांचं. दृष्टी जे बघाल ते व्यवस्थित बघायचं. त्याच्यानंतर कान, ऐकताना आता माणूस काही गोष्टी हे करू शकत नाही, पण जेवढं चांगलं ऐकता येईल तेवढं ऐकायचं. त्याच्यानंतर बोलताना आपली वाणीमध्ये कधी पण स्पष्टता पाहिजे. कुठलीही गोष्ट बोलताना स्पष्ट बोलायची. म्हणजे वाईट बोलायची नाही, शिव्याशब्द द्यायचे नाही. या गोष्टी महिनाभर पाळा. अधिक मासात या गोष्टी पाळा. देवधर्म जास्तीत जास्त, देवधर्म म्हणजे दान, जप आणि तप ह्या गोष्टी जास्तीत जास्त करा. साधना करा. जास्तीत जास्त योग साधना करा. त्याच्यानंतर साधनेला बसा. श्वासावर नियंत्रण ठेवा. आपल्या श्वासावर जेवढं नियंत्रण ठेवता येईल या साधनेमध्ये, तेवढं नियंत्रण ठेवायचा प्रयत्न करा. तर या गोष्टी सांगायच्या होत्या. अधिक मास हा अधिक असतो. जेवढं तुम्ही सेवा कराल ती अधिक पुण्य तुम्हाला मिळत राहील. जेवढं कराल तेवढं पुण्य मिळत राहणार. आणि तुमच्या ह्याच्यात महाराज हे बघा, असं आहे, सेवा केली तर सेवा वाढणार आहे, केल्याने वाढते. त्यामुळे सेवा करत राहायची. महाराज बरोबर त्याचं फळ प्रत्येकाला देणार आहेत. संकट ही प्रत्येकाला आहेत, अडचणी ह्या प्रत्येकाला आहेत. कुठल्या ना प्रत्येक माणूस काही सुखी नाही आहे. पण आपल्या परीने आपण महाराजांची सेवा करायची. महाराज बरोबर त्याला उत्तर देतात. तर झालेली सेवा महाराजांच्या रुजू करतो. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. ओम महादेश.